प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 18 नोव्हेंबर 2024 सोमवार. हॅनोक कुटुंब माणूस. मधुसल्याची जन्म झाल्यावर हॅनोक देवाबरोबर 300 वर्ष जगला आणि त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. उत्पत्ती 5वा अध्याय 22वा वचन. हॅनोक एक कुटुंब माणूस होता. त्याने सिद्ध केले की प्रभूला आनंद करणे आणि त्याच्याबरोबर चालणे शक्य आहे. करताना जीवित कुटुंबासह लोकांना वाटते की कौटुंबिक जीवन हे देवाबरोबर चालण्यासाठी एक अडथळा आहे. त्याने वाटते की ते हिमालयाची तळघरावर तपस्या असतील तरच ते स्वर्गात जाऊ शकतात. जुन्या करारात 2 जण स्वर्गात गेले. हनोक कुटुंब मनुष्य आणि एलिया कोणाचे कुटुंब नव्हते. हे स्पष्टपणे दर्शवते की देव कुटुंबातील लोक निवडतो, तसेच कुटुंब किंवा शुद्धता आणि पवित्रते राहण्यासाठी निर्णय घेणारे लोक निवडतात. आपण एक सत्य विसरू नये. कुटुंब देवाने निर्माण केले, पवित्र शास्त्र म्हणते, पण त्याने त्यांना एक आत्मा दिला नाही. आत्म्याचे विशेष घेतले आणि का तो देवाची संगती शोधतो. मलाकी 2 अध्याय 15वा वचन. ईश्वर संगती आणण्यासाठी कुटुंबाची संस्था आवश्यक आहे. हनोक फक्त एक कुटुंब मनुष्य नव्हता, परंतु समाजातही राहत असे. तो योहानाने बप्तिस्मा करणारा नव्हता, जो समाजापासून स्वतःला वेगळे करतो आणि वाळवंटात रडण्याची आवाज ऐकला. हे जाणून घेणे किती आश्चर्यकारक आहे. हनोक माणसामध्ये राहिला आणि पवित्र जीवन जगून परमेश्वराला संतुष्ट करून त्याचे शुद्धपणा संरक्षित केले. जरी कमल पाण्यात आहे तरी त्याची पाने तलावाच्या पाण्याने त्याची पाण्यावर टिकून राहण्याची परवानगी देत नाहीत. जरी मासे करट महासागरात राहत तरी महासागराचे शरीरात प्रवेश करण्यास परवानगी देत नाही. त्याचप्रमाणे आपण या जगात राहता तरी शैतान किंवा सांसारिक इच्छाशक्तीद्वारे कोणत्याही परिस्थितीत राहता न घेता आपल्या शुद्धतेचे संरक्षण आणि पवित्र जीवन जगण्याची अपेक्षा करतो. हॅनोकच्या जीवनात चांगले बदल घडले. जन्म त्याचा प्रथम मुलगा मेथुसेलह. देवापासून तो देवाबरोबर चालायला लागला. उत्पत्ती 5वा अध्याय 22वा वचन. नाव मेथुसेलह ते असलेला तो मरतो तेव्हा वाटविला. मेथुसेलह मृत्यू होईपर्यंत देव वाट पाहत होता. खूप मोठा पूर पृथ्वीमधील त्याचे वर्षा मेथुसेलह मृत्यू झाला. हॅनोकचा वंश नोह देवाबरोबर गेला. नोह एक फक्त मनुष्य होता, त्याची पिढ्यात परिपूर्ण होता. नोह देवाबरोबर गेला. उत्पत्ती 6वा अध्याय 9वा वचन. अब्राहम, इसाक, याकूब, दावीद आणि येशू दावीदाचा पुत्र सर्व ठिकाणी आलत्याच वंश. देवाची मुलांनो, आपल्या संतती मुले देवाबरोबर चालणारी पिढी असू शकते. पुढील ध्यानासाठी वचन. त्यांचे वंश पृथ्वीवर पराक्रमी होतील. चांगल्या माणसाच्या पिढीला आशीर्वाद मिळेल. त्यांचे घरात संबंधी आणि त्यांचे नीतिमत्व कायमचे राहील. स्तोत्र संवर्षी 12वा अध्याय 2 आणि 3 वचन. दिवसासाठी बायबल वाचन. सकाळी एजेकिएल 8वा अध्याय 9वा अध्याय 10वा अध्याय. संध्याकाळी इब्री लोकांस 13वा अध्याय. धन्यवाद.